साकल्ये कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही, ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी, स्वस्थ ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक आसिरकराच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला आसिरकराच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता आसिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे भिक्षे करी न मानिसाचे, येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी, भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येथ हा बैसला येऊनी. त्या ते पाहता न्याहाळून तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टी सतेज अत्यंत स्वरही त्यांच्या परिसत्य, फरकै तुकाच होता त्यात कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतीला आमुच्या दृष्टींशी. काही असो पैसे दोन देऊ भिकार्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे, श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचे वर ते मी ना आता मानणार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतुक्यावरी, होत नाही ते लवकरी आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसरीकर. यादवराव एकटा बसला होता आसरीकरच्या उसरीला, ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार, माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारेला जसी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी. फिरविला नख शिखांत अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुता परी तपास केला गावात. परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी, फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, तेणे यादव चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला, तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करीती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजा रामकवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला, सहकुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन.
गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत का हो मनी आणिले. यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात, कवर सांगे त्या प्रत मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला साहेबा रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, का हो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मज. बैलहीना कोठे वळले ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण, गजानना तुझ वाचून रक्षण माझे कराया. तो तळाच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाणा आता. ते त्याने ऐकिले काट्या कुपाट्यांमधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हमरस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशा परी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार, मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समय आला शेगावासी कवरा आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेल्हारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणिले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी, भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी, आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला, बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बडे परी न झाला उपयोग. मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडीना पहातयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न देईयासी, हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे वाक्य ऐकून रतनसा रडू लागला ढसढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी,